सांगण्यासाठी गोव्यावरून त्याला इथे यावं लागलं, महाराष्ट्राला सांगावं लागलं की मी 20 वर्षापूर्वी लिहिलं होतं की असेच आपल्यातली भाऊबंदकी वाढलेली होती की अशीच आमुची एकी असती वदले छत्रपती, अशीच आमुची एकी असती वदले छत्रपती, दिल्ली ही वाकेल पाहुनी कराड बारामती, परी घोड्याने लीद टाकली पुतळा डळमळला, आणि स्वप्नभंग शिवबाचे पाहुनी सह्याद्री तळमळला. ही महाराष्ट्राची फार मोठी व्यथा आहे. आता नशीब आत्ता निदान एकत्र आलेले आहेत, उशिरा का होईना सगळं, यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आता पुन्हा एक सामाजिक प्रश्न आणि पहिल्यांदाच या स्टेजवर रचना, कारण दिग्विजय खानविलकर साहेबांनी मला 2 महिन्यापासून सांगितलं होतं की त्यांना त्यांचं डिपार्टमेंटचंही बरंच काही असतं की मला कसल्याही परिस्थितीत विशेषतः जे गर्भपात चालत आहेत, मुलगी जन्माला येणार म्हटलं की जे गर्भपाताचं प्रमाण इतकं वाढलं आहे की ती व्याकुळ होतात, याच्या संदर्भातली मला एक रचना पाहिजे. वाटल ते हो, तुम्ही मला हसवता वगैरे सगळं ठीक आहे, पण एकदा तरी मला माझी व्यथा कळली पाहिजे, महाराष्ट्राची व्यथा कळली पाहिजे की मुलगी जन्माला आल्याने असं काय संकट होतं आहे, कशासाठी सोनोग्राफी. तुम्ही आमच्या कवी मित्रांना सांगितलं की म्हटलं ठीक आहे, यात आपल्याला जर कोल्हापूरला जायचं असेल तर एक रचना अशी पाहिजे, कारण ती खानविलकरांची फार इच्छा आहे की ज्या पद्धतीने बालविवाह चाललेले आहेत आणि जी सोनोग्राफी चाललेली आहे, तर 8 दिवस आमच्या एका कवी मित्राने त्यावर अत्यंत विचार करून इतकी सुंदर रचना की त्यातला प्रत्येक शब्द आपण लक्षात घ्यावा इतका चांगला आहे, एक गंभीर आहे. म्हणजे हा ऑडियन्स इतका चांगला आहे की विनोदालाच इतकी चांगली दाद देतो, तितकंच जिथं दुःख दर्द वेदना आहे त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने तो ऐकणारा, कारण हा रसिक आहे. असा रसिक फार क्वचित ठिकाणी असतो, कारण आपल्याला माहिती आहे की दुःखसुद्धा कवितेत वेगळ्या पद्धतीने सजवलं जातं की डोली उठाने से पहिले दुल्हन सजाई जाती है, डोली उठाने से पहले दुल्हन सजाई जाती है, और घूंघट उठाने से पहले अरमान सजाई जाते हैं. ये सजने सजाने का नशा इतना होता है आदमी में, ये सजने सजाने का नशा इतना होता है आदमी में कि चिता पर चढ़ाने के पहले मुर्दे भी सजाए जाते हैं. तेव्हा माणूस हा नेहमी सजवत असतो, आनंद वेगवेगळ्या पद्धतीने, दुःख सुद्धा त्याला सजवण्याची सवय असते, पण काही वेदना ह्या इतक्या तीव्र असतात की त्याने संपूर्ण पिढीच्या पिढी एका वेळेस बर्बाद होण्याची शक्यता असते जर वेळेवरच त्याच्यावर योग्य भाष्य केलं नाही तर. आणि म्हणून गेल्या 10 वर्षात जे काही चाललेलं आहे सोनोग्राफीचं फॅड, त्या संदर्भात अत्यंत चांगली रचना जी आजच इथे महाराष्ट्रात सादर होते कोल्हापूरला. दिनकर जोशी, अंबाजोगाई. कशी बाटली नजर कधी फाटला पदर, आता मायेच्या उरात नव फुटल जहर. कशी बाटली नजर कधी फाटला पदर, आता मायेच्या उरात नव फुटल जहर. असे घाव सुरू झाले या जीवाच्या जिव्हारी, असे घाव सुरू झाले या जीवाच्या जिव्हारी. आपुल्याच बीजासाठी माय बाप हे शिकारी, असे घाव सुरू झाले या जीवाच्या जिव्हारी. आपल्याच बीजासाठी माय बाप हे शिकारी. असा जलम खुडून कसा छाटला बहर, कशी बाटली नजर कधी छाटला पदर. पोट आईच हे झालं जशी किरायाची खोली, पोट आईच हे झालं कस किरायाची खोली. स्वतः बाजार होऊन रोज लावतात बोली, पोट आईच हे झालं जस किरायाची खोली. स्वतः बाजार होऊन रोज लावतात बोली. आपुल्याच स्वार्थापायी खुल केलेलं उदर, कशी बाटली नजर कधी फाटला पदर. दिवा वंशाचा पेटतो अशी पारखून वात,
सोनोग्राफी. दिवा वंशाचा पेटतो अशी पारखून वात, गर्भ सोयीचा घेताना फुले देहाची आरास. अंग फुलाच बघून झाड जाळते मोहर, अंग फुलाच बघून झाड जाळते मोहर. आता मायेच्या उरात नव फुटल जहर. कुंपणाच्या घरातून नात्याचा चिखल, कुंपणाच्या घरातून नात्याचा चिखल. साऱ्या जिण्यावर आता रंग राखेच फेकल. दूर उडून गेल्याल ओल्या काळजाच घर, आता मायेच्या उरात नव फुटल जहर. कशी बाटली नजर कधी फाटला पदर, आता मायेच्या उरात नव फुटल जहर. नव फुटल जहर, नव फुटल जहर. वा वा. हे मुलीचा जरी असला त्या गर्भातल्या जीवाला काय वाटत असेल. इतकी सुरेख रचना, आणि विशेषतः ती दिग्विजय खानविलकरांनी सांगितली की मला याच विषयावर पाहिजे त्या ठिकाणी. आणि मी अभिनंदन करतो दिनकर जोशींचं की एका वेदनेला आपण एक चांगला व्यक्त केला अत्यंत चांगल्या पद्धतीने. हेच दुःख पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने स्त्रियांचं आपल्यापुढे येतात प्रशांत मोरे. रॅप आणि पॉपचं हे सगळं पाप वाढत चालल्यामुळे पुन्हा अंगाई सादर करतो. अंगाई अशी आहे. जीन फाटत या, जीन फाटत या, जीन फाटत या, तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा. जीन फाटत या, तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा आधार, कधी उन्हाला द्यावा आधार, गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून, बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा. इथं जाळते नात्याची झळ, इथं जाळते नात्याची झळ, होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ. सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा. आणि पुढच्या ओळी ज्या आहेत आम्हा सगळ्या कवींकडून तुमच्या रसिकतेसाठी तुमच्यासाठी. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव. तुझ म्हणून गोड मानून, तुझ म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या, कष्टान लिपाव्या भेगा. वा वा. आता ओसरी कुठे राहिली. परवा मी म्हणजे हे सगळं दुःख आपण भारतातलं पाहतो आणि इंडियात वेगळंच असतं. परवा मुंबईत एका हिंदी सिनेमातल्या नटीला अर्थात भेटायला गेलो, तर तिने आपल्या मुलांची ओळख करून दिली मला. पहिल्यांदा एक मोठा मुलगा आला. हा माझा मोठा मुलगा राजू, त्याचं वय 16. मी नमस्कार केला. इतक्यात बेडरूममधून एक आला. हा माझा दुसरा मुलगा राजू, वय वर्ष 14. इतक्यात गॅलरीतून एक आला. हा माझा तिसरा मुलगा राजू, वय वर्ष 12. 8 मुलं तिला.
आता नटी म्हटल्यावर 8 असणारच. पण त्या 8ही पोरांचं नाव राजू प्रत्येकाचं. म्हटलं का बाई तुम्हाला 8 मुलं आहेत आणि 8ही मुलांचं नाव तुम्ही राजू का ठेवलं? तर ती म्हटली त्याचं काय सोपं आहे. म्हटली की राजू जेवा म्हटलं की सगळे डायनिंग टेबलवर येतात, राजू झोपा म्हटलं की सगळे आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपतात. काय शॉर्टकट आहे. तर मी म्हटलं बाई हे ठीक आहे हो. म्हटलं की राजू जेवा म्हटलं की सगळे डायनिंग टेबलवर येतात, राजू झोपा म्हटलं की आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपतात. पण ह्या 8 राजूपैकी जर तुम्हाला एकाच राजूला बोलवायचं असेल तर तुम्ही कसं बोलवता? ती म्हटली सोपं आहे. म्हटली त्याला आडनावावरून हाक मारायची. ऍडजस्टमेंट आडनावावरून हाक मारल्यावर म्हणजे प्रश्नच राहत नाही. म्हणजे किती ऍडजस्टमेंट लोक आपापल्या पद्धतीने करून घेतात सगळे त्याने. तेव्हा इकडे एक दुःखाचा वेगळीच जात आहे तर तिकडे एक सगळं जग वेगळ्याच दिशेने चाललेलं आहे. की अमेरिकेत घटस्फोटांचं प्रमाण 41%, ते प्रमाण आता मुंबई, दिल्ली, कलकत्तामध्ये वाढत चाललं. गरज आहे का याची? कुणाचं काय अनुकरण करावं इतकं तर आपल्याला कळलं पाहिजे. पण तुम्हाला सांगू का की संसार जर सुखाचा व्हायचा असेल ना तर दोघांपैकी एक मूर्ख असलं तर चांगला होतो. तुम्हाला सांग, तुझ्या घरी तुमच्या घरी- दोघही बुद्धिमान असले ना मग वाचतच आहे, स्वयंपाक राहून जातोय. तुम्हाला सांग, मग ते असं मी म्हणलं तर तुमच्याकडं काय आहे म्हणून म्हटलं मी समजूतदार असल्यामुळं मी स्वतः मूर्ख समजतो. हे हा किती पत्नीव्रता कवी आहे. तर या सगळ्या भूमिका की शेवटी बुद्धी जरी असेल आणि सगळे बरोबर आहेत, कुणी आता कमी जास्त लेखायचं कारण नाही. प्रत्येकाचं स्वतःचं उत्पन्नही आहे, शिक्षणही आहे, ज्ञानही आहे. पण ज्ञानाचा उपयोग कुटुंब व्यवस्था विस्कळीत होण्यासाठी नाही. रस्त्याने जाता येताना तिला ते वडाचं झाड सारखं सतवायचं, गळ्यातले काळे मणी जड व्हायचे. कदाचित हा 7वा जन्म तर नसेल, कदाचित हा 7वा जन्म तर नसेल. स्त्री मुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात सुबाबळीसारख्या भराभर उगवायच्या. स्त्री मुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात सुबाबळीसारख्या भराभर उगवायच्या. परंतु वडाच्या झाडाचं तिला पथ्य होतं. सत्यवानाच्या लेखी तिचा वाण हे सत्य होतं. मध्यम वर्गाला थ्रिलची ॲलर्जी, समीक्षकासारख्या नातेवाईकांच्या नजरा. थ्रिल असं नाहीच. टीव्हीच्या खोक्यातील ती बोल्ड आणि ब्युटिफुल सारखी खुणावते. मॉडेलिंग तर करायचंय 8व्या पावलासाठी. आता तीही बोल्ड, ब्युटिफुल, ब्रॉड माइंडेड, रस्ताही रुंद रुंद. हे काय? ते वडाचं झाड कुठे गेलं? वडाचं झाड कुठे गेलं? कॉर्पोरेशननं तर मुळासकट उपटून टाकलं रस्ता रुंदीसाठी. आता पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात, नव्या प्रदक्षिणेसाठी पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात, नव्या प्रदक्षिणे. मग आता आम्ही कॉलेजमध्ये जाताना आम्हाला नेहमी हेच सांगतो की मुलींना घाई करू नका, वडिलांचं ऐका. आई वडिलांचं पटत नसेल, थोडे नातेवाईक आहेत तिला दुसरं. म्हणजे पुन्हा पुन्हा नंतर 40 नंतर पारंब्याला लोंबकळत बसण्यापेक्षा आता खोड निवडतानाच जरा काळजी घेतलेलं काय वाईट आहे ते. पण आता या फास्ट लाईफमध्ये आता कोण कुणाचं ऐकतंय हे आपल्याला सांगता येत नाही. एक रचना की आमच्या देशात आता खरं म्हणजे कवींच्याकडे रचना इतक्यात की आपल्याला रात्रीचे 2 सुद्धा वाजतील. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, अर्ध्या पाऊण तासात आपण हे संपवणार आहोत. म्हणून न्याय व्यवस्थेच्या संदर्भातलं एक सुरेख भाष्य करतायत प्रकाश पठारे. कवितेचं शीर्षक आहे निकाल. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं की आजी, आज इथं काय आहे? 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं की आजी, आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा बाळ आज निकाल आहे. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं की आजी, आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा बाळ आज निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरेस्तार बदलून गेले. निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारिक स्त्रिया मरून गेल्या, मी मात्र जिवंत, हीच एक कमाल आहे. आणि 17व्या वर्षी आलेल्या बलात्काराचा आज बळा निकाल आहे.
भगवान के घर देर ही मन अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकली नाही. मोर्चा आंदोलन तेव्हा झाली, मोर्चा आंदोलन तेव्हा झाली, नंतर कुणी फिरकलं नाही. तरी सुद्धा वाटतं की या जीवनाची सकाळ आहे आणि 17 वर्ष झालेल्या बलात्काराचा आज बळा निकाल आहे. थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून तिचे हातपाय लटपटू लागले. पुराव्या अभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले. ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. 70 वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. आणि 17व्या वर्षी आलेल्या बलात्कारावर हा न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे. हा न्यायालयाचा अजून वा वा. खरं म्हणजे ही सगळी मोठी मोठी म्हणजे हे न्यायाधीश, पोलीस कमिशनर, किती मोठे मोठे लोक. पण आता यांना भेटण्यासाठी आपल्याला जेलमध्ये जावं लागतं. सगळ्या देशाच एक जेल झाला की काय असं. इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना, पोलीस कमिशनरला भेटायला जेलमध्ये जायचं, न्यायाधीशाला भेटायला जेलमध्ये जायचं. म्हणजे आता काय देशाचं काय होणार काय सांगता येत नाही. पुन्हा आपले यवतमाळचे कवी मित्र इतक्या लांबून इथे आले, त्यांना एक विनंती करू, एक रचना त्यांनी सादर करावी. नंतर अशोक नायगावकरांच्या एक विनोदी 2 रचना होतील. मग आपण समारोपाकडे जाऊ. मी 7-8 वर्षापूर्वी वालचंद नगरला कार्यक्रमाला आलो होतो. 16 किलोमीटरवर कुरबव नावाचं गाव आहे. तिथले एक शेतकरी, मी शेतकरी आहे, मला एका जणांनी विचारलं की शेतकरी असून इतके चांगले कपडे कसे आहेत तुमचे? तर म्हटलं हे कार्यक्रमाच्या मानधनातून शिवलेले आहेत. बागकेसकर म्हणून वालचंद नगरला आमचे एक कथाकार मित्र आहेत. त्यांच्याकडे आम्ही रात्री बसून होतो. मी ही जी कविता म्हणणार आहे ती कविता रात्री असं सहजगत्या म्हटली तर मला ते रूपनावर म्हणाले की म्हणे उद्या रात्रीला कार्यक्रम आहे, आमच्या इकडची शेती पाहून घ्या तुम्ही, शेती आहे तर, शेतकरी आहात तर. म्हटलं काही चालेल ना. म्हणजे किती वाजता? म्हटलं बघा 10 पर्यंत आले तर आपल्याला जाता येईल. पण झोपत असताना माझ्या मनात एक विचार आला की मी म्हटलं आपण 17 तासाचा प्रवास करून वालचंद नगरला पोहोचलो. आता बिना आराम करता हे आपल्याला दिवसभर आता त्यांच्या मोटरसायकलवर रट्टे घात फिरवतील आणि रात्री माईकवर उभं करतील. म्हटलं आपण उगाच हो म्हटलं. जेव्हा ते सकाळी 10 वाजता मला घ्यायसाठी आले, पश्चिम महाराष्ट्रातला समृद्ध शेतकरी आहे, आमच्या तिकडच्या शेतकऱ्याची जाणीव व्हावी म्हणून हा किस्सा. आणि मी जसा त्या दारात आलो केसकरांच्या, तर समोर मारुती कार उभी. मारुती कार उभी पाहिल्याबरोबर मला हसायला आलं. तर मला रूपनवरांनी विचारलं, म्हणे का हसले? म्हणे सर. म्हटलं मला हे सगळं आठवल्यावर म्हटलं मला सुरेंद्र शर्माची एक छोटीशी कविताच आठवली. हरियाणवी जे कवी आहेत हिंदीचे, त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे अवकात. प्रत्येकाची अवकात जी ठरलेली असते की 2 शिक्षक बिर्लाच्या बिल्डिंग समोरून असे जात असतात, तर त्याच्यातला एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाला म्हणतो कि म्हणे अगर बिरला जी की इस्टेट मिल जाए तो मैं उनसे जरा ज्यादा ही कमाऊंगा. दुसऱ्या शिक्षकाला प्रश्न पडतो की हा उद्योगपतीपेक्षा जास्त कसा कमावणार? तो बोले कैसा क्या? तो बोले एक तो बिरला जी की इस्टेट आणि मारी 2 ट्यूशन. मेरे 2 ट्यूशन शिकवणे. एक तो बिर्ला जी की इस्टेट और मारी 2 ट्यूशन. मी का हसलो? कारण विदर्भातल्या शेतकऱ्याला चांगला शेतकरी म्हणजे मोटरसायकलच्या पलीकडची अवकातच नाही ना आमची. शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणतात. या देशात स्वातंत्र्यापासून शेतकरी सुखीच होऊ नये याची व्यवस्थाच करण्यात आलेली आहे. कधी तर वरच्या पाण्यामुळं पिकत नाही आणि पिकलंच तर विकत नाही. अशा अवस्थेत गुदमरत चाललेला शेतकरी, त्याला शेतकरी राजा म्हणतात. आमच्या तिकडं असं म्हणतात की कोणाला चढवून द्यायचं असेल तर हरभऱ्याच्या झाडावर म्हणजे ज्याला पाडायचंच असेल तर त्याला त्याच्याशिवाय पाडता येत नाही ना आपल्याला. वडावर चढवलं तर तो पडत नाही. मला शेतकऱ्यांसाठी वापरला जाणारा दुसरा शब्द फार आवडतो, बळीराजा. कारण मी माझ्या दृष्टीने घेतलेला त्याचा अर्थ हाच आहे की ज्याचा सहजतेनं बळी देता येतो तो बळीराजा. या कवितेचं शीर्षक आहे मुकुट. माझ्यावर खूप आरोप झाले की मी फार शृंगारिक लिहितो, शृंगारिक बोलतो, मी विनोदी लिहितो, विनोदी बोलतो.
शेवटी कविता कविता म्हणजे काय असते हो? तुमच्या अनुभवाचं प्रतिबिंब म्हणजेच कविता की नाही? मी मोठ्या कुटुंबात, खेड्यात कसं असं हिशोब लावून कुटुंबच नाही राही ना. हम और हमारे एक असा हिशोबच कधी आमच्या बापाने लावला नाही. हिशोबाचं कामच नव्हतं ना. अडाणी माणसं असल्यामुळे जसं जसं होऊन राहिलं तसं जसं चालवून राहिलं. असं काय काय वही खाते होतं काय? काहीच नाही ना. जसं असं तसं असं. त्याच्यानं आणि ते वैभवाचा काळ शेतीचा, 10 सालदार असं सगळं सरंजामीचं सगळं काम, आणि त्याच्यामुळं माझ्या त्या सगळ्या मोठ्या कुटुंबात मी सगळ्यात लहान. त्यामुळं रट्टे घट्टे कशाला म्हणतात, दुःख कशाला म्हणतात हे जेव्हा पाहिलंच नाही, तेव्हा मग हिरव्या पिकात डोलाले डोही आभाय झेलाले, किंवा अशी उफानली माती पिका आलं छाती छाती, किंवा सगुन पाहू का बाई व तुले गमत काऊन नाही व, अशा कविता लिहत होतो. किंवा लिहित होतो विनोदी कविता, पावसाने इचिन कहरच केला नागो बुढा काल वाहूनच गेला, अशा सारख्या कविता. वयाच्या 37व्या वर्षी आम्ही दोन्ही सख्खे भाऊ जेव्हा वेगळे निघालो आणि 20 एकर कोरडवाहू शेती माझ्या हिस्स्यावर आली, आणि ती कोरडवाहू शेती करत असताना माझ्या कवितांचे विषय बदलत गेले. मग सगुन दिसत नव्हता, मग हिरवा पीक दिसत नव्हतं, मग दिसत होतं किती करकर करा, किती मरमर मरा, पैसाले पानं तीनच, किती ढीग उपसा, किती नागर खुपसा, तुमच्या नशिबी कर्ज येईनच. मी तुम्हाला सांगतो की आमच्या बोरीला मंगळवारी बाजार असते. त्या बाजारात एक 3-4 एकर शेती असलेला शेतकरी वखराला जी खाली लोखंडाची पास असते ती विकत घ्यायसाठी आला. 7 दिवस कष्ट करून जमवलेल्या पैशानं त्यानं ती वखराची पास विकत घेतली आणि त्याच्या खेड्यावर परत जायसाठी निघाला. आमच्या गावाला नदी आहे सांगावं लागतंय, कारण आज जानेवारी महिन्यातच त्याच्यात एक थेंबही पाणी नाही. पण जेव्हा हा शेतकरी आलेला होता आणि गावाकडे चालला होता तेव्हा त्या नदीला पाणी होतं. त्याला वाटलं आता आपल्याला 5-6 मैल पैदल जायचं आहे, पुढं पाणी मिळणार नाही. तो नदीत उतरला, रेतीवर ती वखराची पास ठेवली, नदीच्या धारीत गेला. तुम्ही ज्याला गुडघा म्हणता त्याला आम्ही तिकडं टोंगळ्या म्हणतो. टोंगळ्या पावतर पाणी आल्यावर तिथं थांबला. वाहत्या नदीच्या धारीतलं पाण्यातला कचरा असा बाजूला करून पाणी पिऊनच राहिला का तेवढ्यात एक चत्रा माणूस, एक हुशार माणूस त्या नदीच्या पात्रात उतरला. त्यानं आजूबाजूला पाहिलं कोणाचं ध्यान आहे का. जेव्हा त्याच्या ध्यानात आलं का कोणाचंच ध्यान नाही, तर याची वखराची पाच उचलली, याच्याही पेक्षा खोल दारीत गेला, असे गुडघे वाकवले, त्याच्यावर मांडीवर अशी वखराची पास ठेवली आणि पाणी प्यायला लागला. ज्याची ओरिजिनल वखराची पास होती त्याचं पाणी पिणं झाल्याबरोबर जसं त्यानं रेतीकडं पाहिलं, म्हणे त्यानं असं म्हणल्याबरोबर हा माणूस म्हणते काऊन काय झालं. अरे राजा म्हणते माझी वखराची पास. ते म्हणते कुठं ठेवली होती. अरे इथंच ठेवली होती ना राजा हो रेतीवर. शायनाच दिसतं रे म्हणे. बाजारचा दिवस 17 जण येणारे जाणारे, माणसानं कवाई आपली वखराची पास अशी आपल्या मांडीवर ठेवली पाहिजे. आपल्या देशात रसिकांनो हेच चालू आहे. निढळाच्या घामाच्या कमाईतून घेतलेली वखराची पास असे चत्रे लोक अल्लादी कवा घेऊन जाते, समजूही पडू देत नाही. अशी ही शेतकऱ्यांच्या जीवनावरची कविता. हिचं शीर्षक आहे मुकुट, कारण राजा म्हटला की मुकुट आलाच. मी शाळेत जाले लागलो आणि मला एक नवीनच शोध लागला. मी शाळेत जाले लागलो आणि मला एक नवीनच शोध लागला. पाहता काय राजे हो, आमचे हिवसे गुरुजीच म्हणत ना की आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि या देशाचा शेतकरी राजा आहे. म्या म्हणलं इचीन आपण तर राजपुत्र झालो. म्या म्हणलं इचीन आपण तर राजपुत्र झालो. मले पखच फुटले त्या वक्ती. पण काय होय, एखाद्या साली पीक उमराचं फूल होय. पण काय होय, एखाद्या साली पीक उमराचं फूल होय. आणि समजा पिकलंच एखाद्या साली तर, आणि समजा पिकलंच एखाद्या साली तर भाव या वेताळाच्या, आणि समजा पिकलंच एखाद्या साली तर भाव वेताळासारखा या विक्रमादित्याच्या हातून निष्ठून जाय. आणि हा वन त्याच्या मागं हिंडत राहील. तरी माहे बाबाजी म्हणत, ही 3 पिढ्यांची कविता आहे. माझे वडील म्हणजे ती पिढी, मी म्हणजे माझी पिढी, आणि माझा पोरगा म्हणजे खेड्यातली तरणी बांड पिढी. आणि भावाचा वेताळ या विक्रमादित्याच्या हातून निष्ठून जाय आणि हा वन त्याच्या मागं हिंडत राहे. तरी माहे बाबाजी म्हणत
का असं का 2 साल पिकलं का मी तर राजा भोज. तरी माहे बाबाजी म्हणत का असं का 2 साल पिकलं का मी तर राजा भोज. माहे बाबाजी गेले पण राजा भोज काही झाले नाही. माहे बाबाजी गेले पण राजा भोज काही झाले नाही. जाच्या अगोदर त्यानं मला बोलावलं आणि त्याच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर ठुला. जाच्या अगोदर त्यानं मला बोलावलं आणि त्याच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर ठुला. त्या वक्ती ध्यानात आलं लेख हात काट्याचा होय. त्या वक्ती ध्यानात आलं लेख हात काट्याचा होय. पण तो मुकुट मोठा जालिम औसीच्या राती भारून घेतलेला. मग मलेही तसेच सपन पडाले लागले का असं का 2 साल पिकलं का मी तर राजा भोज. मग मलेही तसेच सपन पडाले लागले का असं का 2 साल पिकलं का मी तर राजा भोज. आस मले खुनवत राहिली करणी केल्यावानी झुरवत राहिली. आस मले खुनवत राहिली करणी केल्यावानी झुरवत राहिली. परवाच्या दिवशी म्या माझ्या पोराले म्हणलं. परवाच्या दिवशी म्या माझ्या पोराले म्हणलं बाबू मी थकलो रे आता. ये हा मुकुट मी तुझ्या डोक्यावर ठेवतो. परवाच्या दिवशी म्या माझ्या पोट्याले म्हणलं बाबू मी थकलो रे आता. ये हा मुकुट मी तुझ्या डोक्यावर ठेवतो. तो म्हणे अजाबात नाही. मले सतीचं वाण घ्यायचं नाही. राजा भोज व्हायचं नाही. पोट्टच वेताळ झालं. सापडन माया हातात. सापडन माया हातात. वा. एकदा एक साधू महाराज एका शेतातून चालले होते. पाऊलवाटेवरून जाताना त्यांना काहीतरी चमकताना दिसलं. महाराजांनी वाकून पाहिलं तर ते सोन्याचं कडं होतं, 10-15 तोळ्याचं. त्या साधूला वाटलं की कुणाचं सोन्याचं कडं आहे म्हणून इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर एक शेतकरी नांगरताना दिसला. महाराज त्याच्या जवळ गेले. म्हटले बाबा रे हे शेत कुणाचं आहे. तो शेतकरी म्हटला माझं आहे का. जर तुझं असेल तर तुझ्या शेतात मला हे सोन्याचं कडं सापडलंय, हे तू घे. शेतकरी म्हटला महाराज माझं काही हरवलंच नाही, मी कसं घेऊ. ते साधू म्हटले अरे मी तर साधू, मला हे सोन्याचं करायचं काय. हे शेत तुझ्या मालकीचं आहे, तुझ्या शेतात पाऊल वाटेवर मला हे सापडलंय, 10-15 तोळे सोन्याचे तू घे. तर शेतकऱ्याने एकच उत्तर दिलं महाराज जे सापडतं ते माझं नाही, जे उगवतं ते माझं आहे. आणि जे उगवतं ते माझं आहे. ही दानत ज्या कृषी संस्कृतीची आहे ती आता आपल्याच गावात उपरी होण्याची शक्यता या नवीन मुक्त अर्थव्यवस्थेने दारात आणलेली. त्या ठिकाणी आता जर नवीन नवीन मॉल्स आले, 200-400 कोटी म्हणजे असे 2 रुपयासारखे खर्च करणारे लोक आले तर या भागातले छोटे छोटे व्यापारी सुद्धा फेकले जातील. कामगार तर आता घरीच आहेत, कारखाने बंदच पडलेत. म्हणून या येणाऱ्या अर्थव्यवस्थेतून आपल्या गावातला माणूस गावात टिकेल की नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. मित्रांनो पुन्हा एकदा छोट्या प्रेम कवितेकडे जाऊ आपण 15 ते 20 मिनिटात. नंतर इथल्या मातीला काय वाटतं हे सतीश आणि लोकांच्या मनात काय ते मी असं एकत्र दोन्ही सादर करणार आहोत. आणि मग अशोक नायगावकर यांच्या शाकाहारी या चांगल्या कवितेने आपण समारोप करणार आहोत. त्याचा जरा विनोदाने समारोप करू. पण एका प्रेमगीतासाठी फरमाईश आली आणि आता लोक इतके चांगले आहेत की त्यांना ऐकण्याची इच्छाच आहे, तर कशाला 2 मिनिटासाठी नाराज. राघूबाईंना मैना नावाची कविता म्हणतो. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. राघू एकला राहीन याद मैनेचीन. राघू एकला राहीन याद मैनेचीन. 2 दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात. राघू दूर अन मैना दूर आठवणींची भयान रात. ही भयान रात अशी भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन. याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन. याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. वरात येता दारी मैना जीवा तिळ तिळ तुटेल ग. जीवाला जीव देणारा जीवलग
कुठं भेटेल ग, कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना, रूप डोळ्यात कोरल, तुझं लगीन ठरल, मन राघूच झुरल, तुझं लगीन ठरल, मन राघूच झुरल. आणि जे मुलं आपल्याकडे प्रियसीवर ऍसिड टाकतात त्यांच्यासाठी ह्या शेवटच्या ओळी आहे. शेवटच्या ओळी अशा आहेत. मैने पोरी सुखान नांद, धन्याची नाती प्रेमान सांद, अस्वाना बांधून बांध, सजना संगे गोडीन नांद, पोरी सुखान नांद, अग गोडीन नांद. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन, याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन, भरल्या डोळ्यानं पाहीन, राघू एकला गाईन, राघू एकला गाईन. हा हातावरचं गोंदणं कुरवाळतोय तर तो हा एक मिनिट बसा 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 एक मिनिट. प्रकाश घोडके इथं वाट बघतोय किती वेळ झालं की नंतर काय करायचं, त्याच्यानंतर पुढचं ऐका ना ते. चला लवकर घोडके, प्रकाश घोडके ह्या याच्या इतक्या सुरेख रचना आहेत आणि मराठी जी भाषा आहे तिची शब्दकळा इतकी चांगली. एक छोटी रचना, फक्त प्रत्येक शब्द आपण, कारण कोल्हापूर किती केलं तरी चांगल्या लावण्या ऐकणारं गाव आहे, म्हणून लावणीचा थोडासा एक वेगळा श्रंगारिक बाज हे कोल्हापूरला चांगला कळू शकतो प्रत्येक शब्द, म्हणून डायरेक्ट. हिरव्या पदराच्या खाली ऊन सावलीला आलं, हिरव्या पदराच्या खाली ऊन सावलीला आलं, तिचा थरारला उर आत झाली घाल मेल, तिचा थरारला उर आत झाली घाल मेल, तिच्या उरात गारवा त्याच जाळाचंच अंग, तिच्या उरात गारवा त्याच जाळाचंच अंग, अन त्याला इझुता इझुता तीही पेट जाळा संग, अन त्याला इझुता इझुता तीही पेट जाळा संग, तिच्या हिरव्या पदरा रंग हळदीचा आला, तिच्या हिरव्या पदरा रंग हळदीचा आला, अन त्याला जपताना तिचा देह उजेडाचा झाला, अन त्याला जपताना तिचा देह उजेडाचा झाला, तिचं मूळ माती खाली वर पदर उन्हात, तिचं मूळ माती खाली वर पदर उन्हात, आणि डोळे उतले मातीला तरी हात आभाळात, डोळे उतले मातीला तरी हात आभाळात. आणि यानंतर शाळांच्या क्रमिक पुस्तकात जे पहिलं पान आलेले प्रतिज्ञा, जी शाळेत कधीच शिकवली जात नाही, पुढचे सगळे धडे शिकवतात, कारण मग तो मास्तरच मुळात त्या कुठेतरी जातीचा असल्यामुळे नोकरीला लागतो, म्हणून ते पान शिकवत नाही. म्हणून या देशात शिकलेल्या लोकात बदमाशांचं प्रमाण जास्त आहे आणि कमी शिकलेले लोक या मातीशी प्रामाणिक आहेत. या मातीचा आवाज आपल्या पुढे सादर करतील सतीश पिंपळगावकर, आणि माणसाचा आवाज मी उपरोधातून सादर करतोय, सतीश पिंपळगावकर. एक मुखाने गाऊ चला रे माझा देश महान आपुला, भारत देश महान. भारत कधी कधी माझा देश आहे, भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही.
माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. गंगा यमुना जीवनदायी, भव्य हिमालय कोटकरी, चरण धुवाया धावत येती, पायांपाशी जललहरी, वंदनीय मजा कण कण इथला, रोम रोमी अभिमान माझा, भारत देश महान. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांताची जुंपणार आहे. जुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील आणि पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील. त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील आणि खुर्चीवर बगळे बसतील. कबीर मीरा तुलसी राधा, कबीर मीरा तुलसी राधा, चमकत तारे तेजाचे, काळाच्या पटलावर लिहिले, भविष्य आम्ही जगताचे. या देशाने दिले जगाला, शांतीचे वरदान माझा, भारत देश महान. पुन्हा आम्ही एक होऊ, पुन्हा आम्ही एक होऊ, स्वातंत्र्याचे गाणे गाऊ कि हम सब एक है, हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. त्याग समर्पण सेवा भक्ती, यातून आल्या जनरीती. सत्वासाठी स्वत्वासाठी झुंजावे ही रणनीती. जिंकाया समतेचा संगर, घेऊ क्रांती निशाण माझा, भारत देश महान. तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची तहान आहे. तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची तहान आहे आणि या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. महाडच्या चवदार तळ्याची चाखली चव हिमतीने, उभारला ध्वज या भूमीवर समतेच्या निर्धाराने. भेदांच्या या विषवेलींचे मिटवू नाव निशाण माझ्या जातीचा जय जयकार असो, भारत माझ्या धर्माचा जय जयकार असो, महान. माझ्या पंथाचा जय जयकार असो, एक माझ्या प्रांताचा जय जयकार असो, गाऊ
आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो, झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. धन्यवाद. आता यानंतर मी आजचा समारोप जरा पुन्हा विनोदी अंगाने व्हावा. टेन्शन तर सगळ्याच डोक्यावर सगळ्यांच्याच आहेत, परंतु ते थोडे विसरावेत आपण म्हणूनच या कवी संमेलनाचा समारोप. अशोक नायगावकर, आता हा माणूस एक तर लवकर सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सेवानिवृत्ती घेतल्यामुळे घरात त्यांना कुणी नीट बसू देत नाही. अर्थात किचनमध्ये त्यांची रवानगी झाली हे जाहीरपणे ते सांगत नाहीत. त्यामुळे आता घरात त्यांना काय काय कामं करावं लागतात या संदर्भातली ती त्यांची व्यथा, आणि पेन्शनरांची व्यथाच आहे ती थोडीशी, पण विशेषतः त्यांनी लवकर पेन्शन घेतल्यामुळे त्यांना शेजारी पाजारी सुद्धा कसं कसं काम सांगतात या संदर्भात तेच बोलतील, कारण त्या बिचारीची एकट्याची ती वेदना आहे वेगळी. सगळा गंभीर विषय चालला होता आणि मग आता वर मी कसं बोलायचं असं थोडंसं होतं की नाही. एवढं गंभीर झाल्यावरती म्हणजे त्यांनी कसं ते त्या शेतकऱ्यांना सांगितलं की जे उगवतं ते माझं असतं म्हणून. मी परवा कटिंग करायला गेलो तर तिथे पण त्यांनी सांगितलं की जे उगवतं ते माझं असतं म्हणून वगैरे. आता सगळं एक एक मला हे असं का माझ्या अनुभवाला येतं तुम्हाला सांगतो. आता सगळं परवा तुम्हाला सांगतो, मी एका मुलीला विचारलं, म्हटलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? म्हणे आई आणि बाबा एकत्र राहतात ना, त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. किती सोपी व्याख्या करून दिली. म्हणजे पूर्वी फार असं बारदाना असायचा घरामध्ये, 10-15 बारदाना शब्द पण नवीन पिढीला समजणार नाही, असं सगळं एक एक आहे. आता ही एक आपल्याला वेळ आहे ना वगैरे असं नाही हो. परवा 3 तास बसलेली माणसं एका ठिकाणी. अरे म्हटलं काय घरी प्रॉब्लेम आहे का काय? म्हटलं एवढा वेळ तुम्ही बसताय म्हणजे खरं असं काहीतरी. अजून लोक उठत नाहीत म्हणजे मला पण असं वाटलं घरी काहीतरी अडचण असणार वगैरे, असं असू शकतं ना. हल्ली काय सांगता येत नाही वगैरे, घरं लहान असतात म्हणून म्हटलं थोडस. तर उगाच मी कशाला चांगलं सगळं बोलतो. आता मी बँकेमध्ये नोकरीला होतो, तर ते मला एका ठिकाणी विचारलं, तुम्ही बँकेत नोकरीला होते, तुम्ही कसं काय कविता लिहिता? तर ते जाकीर हुसेनला पण विचारलं की तुम्ही एवढे चहाच्या चवीमधले जाणकार, तुम्ही कसं काय तबला वाजवायला शिकला म्हणून. आता सगळं एक एक मलाच वाट्याला येतं. तुम्हाला सांगतात हे या लोकांना अशी माणसं भेटत नाही. अहो परवा न्यू इयर ना, तर नवीन वर्षाचं मला ग्रीटिंग कार्ड आलं, नवे वर्ष तुम्हाला शहाणपणाचे जावो म्हणून वगैरे. काय उत्तम परफेक्ट आलं. म्हणजे असं हे सगळं माझ्या वाट्याला येतं. त्यामुळे माझी लिहिण्याची एक प्रथा वेगळी आहे. तर तुम्हाला सांगतो हो, ती परवा तिळगुळ देताना आमच्या इथं तिळगुळ घ्या, गोड बोला. गोड बोला म्हणजे तुम्ही कोण शिकवताय आम्हाला म्हणून हे मारामारी झाली. अहो मी सोडवायला गेलो, त्या दोघांनी हात मिळवला आणि मला बेंबाटला तुम्हाला सांग. आणि नंतर ते प्यायला गेले तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगतो माझं कविता म्हणजे तुम्हाला सांगतो असं यात ते गरीबाचं म्हणजे आमच्या गरीब माणूस आहे मी. आणि तुम्हाला सांगतो की आमच्याकडं शाळेत असताना ते निबंधाच्या वह्या तपासून झाल्या आणि ते सगळं निबंधाच्या वह्या सगळ्या पोरांना बोलवून दिल्या आणि ती एका माझ्या बाजूच्या मुलाला उभं केलं. हे म्हणे उभा राहा म्हणून. ते टोपी धरून उभं राहिलं, असं वही फेकली नेमकी त्याच्या बाकड्यावर. तेव्हा काय गुरुजींचा नेम होता, आता कुणाचाच नेम सांगता येत नाही, असे दिवस आलेत तुम्हाला सांगतो. तर ते म्हणले असं माझी वही का फेकली? तर गुरुजी म्हणे, तर ते म्हणे काय काय झालं काय म्हणे? तर म्हणे कुत्र्याचे पाय मांजराला, मांजराचे कुत्र्याला. म्हणे मला तर नाही, तुला तर वाचता येतं का? म्हणे काय काय लिहिलंय म्हणे, असं अशुद्ध लिहिलंय. त्यानं काय सांगावं? गुरुजी गरीबाचं अक्षर असंच असायचं म्हणून. आता सगळं पुढे मग त्याला विचारलं किती त्याने घड्याळ घेतलं. म्हणे किती वाजले रे? तर म्हणे आता 10 वाजले. म्हणे 10 कस काय वाजले? आता तर 12 वाजले ना.
मग म्हणे गरीबाच्या घड्याळात किती वाजणार म्हणून. म्हणजे हे मी राष्ट्रवादीला चिन्ह मिळायच्या आधी म्हटलेलं आहे तसं. हेच सगळं असं आहे माझ्या कविता. हा ते येईल ना पुढे. म्हणजे मी परवा बँकेमध्ये गेलो तर असं टायर बांधलेले सगळे. अरे म्हटलं चेक बीक भरायचं ते सोडून टायर बांधले. नाही म्हणे आमची बँक बुडू नये म्हणून टायर बांधून ठेवलं. असं सगळं मॅड सारखे लोक भेटतात मला. तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला सांगतो आमच्या वेळचा काळ असं वडीलधाऱ्या माणसांना उलट उत्तर द्यायचं, आम्ही उभं राहायचो मग उलट बोलायचो. आता बसूनच उलट बोलतात आमची मुलं. काय दिवस पालटले. तुम्हाला कोल्हापुरातल्या मुलांचं नाही म्हणत मी असं. तर असं सगळं आता ही कवितेकडे येऊया. बघा ते व्ही फॉर व्हिक्टरी असं असायचं की नाही. व्ही फॉर व्हिक्टरी ते हल्ली असं हाफ पॅन्ट घालून सकाळी असे असे एक साथ घमाघूम असे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरत असतात लोक. तुम्हाला सांगतो. आणि ते असं एकमेकांना असं व्ही दाखवतात. ते व्ही म्हणजे व्हिक्टरी नाही, व्हॉलंटरी रिटायरमेंट. व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट. असंच सगळं बदललेलं आहे. आता सगळं बदलत चाललंय एक एक. आणि ते सगळं व्हॉलंटरी रिटायर. त्याच्यावर पण 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. माझा आवाज चांगला आहे की नाही. हे लोक मला गाऊ देत नाही तो खरं तुम्हाला सांग. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. परवा मला त्यांनी सांगितलं म्हणे ते पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून वगैरे. असं सगळं. तर ते व्हॉलंटरी रिटायरमेंट मी पण घेतली. म्हटलं असं मस्त 9-9, 10-10 वाजेपर्यंत दाराडूर झोपता येईल. अति 7-8 दिवस सगळं प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी सगळे चेक बीक आले. मुलांच्या नावावर सगळं करून दिलं. तोपर्यंत मला बाबांना अगदी झोपेतच चहा. हो बाबा तुम्हाला काय. मला वाटलं काय निवृत्ती छान. आपल्याला मुलं छान सगळं आणून देत आहेत. अगदी गादीत झोपलेलं असताना सगळं चहा बशीत शिरा बिरा खायला, बिस्किटं घ्या वगैरे. मला इतका आनंद 8-10 दिवस. आणि नंतर सगळे चेक ते पैसे त्यांच्या नावावर करून दिल्यावर मोठी मुलगी म्हणते बाबा तुम्हाला का उद्योग नसतो, तुम्हीच सकाळी पहाटे दुधाची पिशवी घ्यायला उठत जा. 4:45ला दुधाची पिशवी घ्यायला उठावं लागतो. दुसरी मुलगी म्हणते आमचं कॉलेज असतंय तर ती डबा भरून द्या. 6:45ला ती डबा भरून द्या. असं पंख्याखाली ठेवायचा. बायको कामावर जाताना म्हणते ते मटक्या भिजत टाकल्यात त्या अशा फडक्यात गुंडाळून असं नीट बांधून ठेवा. नशीब मोड कसे येतात बघत बसा म्हणून नाही सांगतो. असंच सगळं काम ऐकावं लागतं. तुम्हाला सांगतो असं हे सगळं. एक कवी संमेलनाला आता 1-2 दिवस बाहेर पडलोय. मला आराम आहे. नाही तर एवढा कणकीचा गोळा असतो माझ्या पुढे. कुणाला दुःख सांगायचं तुम्हाला. तुम्ही आपली माणसं आहे म्हणून मी सांगतोय. घरी काय बोलायची टाप नाही तुम्हाला. म्हणून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊ नका. अहो गड्यापेक्षा हालत. गड्याला निदान चहा तरी करून देतो आपण. मला सगळ्यांना चहा करून द्यावा लागतोय तुम्हाला सांगतो. असं वाईट दिवस. आणि ते घरात कामं सांगतायत पण शेवटी आपलेच माणसं आहेत ना. आपलेच माणसं आहेत की नाही घरातले. आपल्याला कामं सांगतायत. माणूस लग्न कशासाठी करतो? एकमेकांना कामं सांगायसाठी. तुम्ही गहू आणा, भाजी आणा. मग आपण सांगतो पुऱ्या बनवा, शिरा बनवा किंवा आणि काय डोसा बनवा. असं परस्परांना सांगायसाठी लग्न करतात माणसं. विवाह संस्थेच्या इतिहासात नाही आहे हे माझे सगळे शोध आहे तो तुम्हाला सांगतो. पण माझं कौतुक होत नाही. परवा सुद्धा भारतरत्न नाही जाहीर झाली. मी घरीच नव्हतो 2 दिवस तुम्हाला सांगतो. असंच सगळं फार प्रॉब्लेम. आणि माझी जन्मशताब्दी 2047 आहे सदाशिवराव साहेब तुम्हाला. तेव्हा आपण काहीतरी इथे या मैदानात अरेंज करूया. असंच सगळं आहे. आणि असं सगळं म्हणजे बघा लग्न याच्यासाठी करतो की नाही आपण. आता रस्त्यातनं कोणी महिला चालली आहे. अहो बाई 3 कप चहा बनवाल का म्हणून मार खायची पाळी येईल तुम्हाला. तंगड मोडतील. असं म्हणून आपलं लग्न करण्यामागचा आहे हेतू. कामं सांगतात. आजूबाजूच्या बाया मला कामं सांगायला लागल्या. म्हणजे तुम्ही रिकामे असताय आमच्या चिंटूला शाळेत सोडून याल का म्हणून.
तेवढीच तुमची शुगर नॉर्मलला येईल म्हणून. आता यांना काय करायचे, आमची शुगर किती वाढली आणि काय करायचे. सगळं कसलं खाजगीकरण, सगळ्यांची शुगर कॉलनीमध्ये सगळ्यांना माहीत असते. तुम्हाला सांगतो आता सगळं झालंय. तुम्हाला सांगतो माझं काय व्हॅल्यू. तुम्हाला आज कसं गुच्छ वगैरे दिला आणि ते पोरं सांभाळायला आणि पोरं ते शाळेत पोचवायला मला लावता येतो. इतकं वाईट म्हणून मी घरी परत जात नाही लवकर असं. तर ते सगळं स्वयंपाकघरातलं मला काम करावं लागतं. आणि म्हणून कवीला कसं दूरदृष्टी असते की नाही, की लांबचं दिसतं, दूरचं दिसतं. कवी खड्ड्यात का पडला, लांबचं बघत होता म्हणून. बघा असं होतं. म्हणजे दिल्लीचं बघायला गेलं तर महाराष्ट्राचं हाताखाली पण दूरदृष्टी असलं ना की मला असं की सगळे भेद मिटून जातील. दोनच भेद राहणार, एक शाकाहारी आणि दुसरं मांसाहारी. एवढे सगळे गोत्र देशावरचे, कोकणातले, हे विदर्भातले वगैरे सगळं मिटून जाणार आहे. दोनच भेद राहणार, मांसाहार शाकाहार. मांसाहारामध्ये सगळं म्हणजे असं ते कसं कातडी सोलून काढतायत वगैरे, सगळं तामस आणि तिखट. कोल्हापुरी रस्सा, नागपूरचा सावजी, ते कुठलं सावजीचा रस्सा वगैरे, सावजीचं मटण वगैरे. आता मी शाकाहारी आहे पण कवी असल्यामुळे आम्हाला सगळ्याचा अनुभव घ्यावा लागतो. आता थोडस होतं. तर आता सगळं ते पीस असतो म्हणे, पीस. मला वाटलं मोराचं पीस वगैरे असं त्यात टाकतात की काय, कळत नाही हो, आम्ही अज्ञानी ना. नाही म्हणे पीस म्हणजे तो असा तुकडा असतो मटणाचा वगैरे असं सगळं. आणि शाकाहार किती हळवार, सात्विक, मधुर. म्हणजे असं शेवयाची खीर खाल्ल्यावर कोणी बोंबलत ना, शेवयाची खीर खाल्ली वगैरे. इतका हळुवार. राजस सगळं सात्विक असतं. शाकाहारी लोक हळुवार आपल्या मुली, आपल्या सुनांना देखील अतिशय हळुवारपणे छळतात. बघा तुम्ही, त्या शाकाहाराचं हे वर्णन आहे. आता हे मला स्वयंपाकघरात काम करल्यामुळं असं हे सगळं. पण महिला नाजूक असतात वगैरे, कोमल. साप खोटं ते तिथं काय स्वयंपाकघरात त्यांचं तुम्हाला सांगतो. असं ते पुऱ्या लाटून अशा गोळा फेक, थाळी फेक, अशा फेकता येतो. काय छान थापलंय, काय छान तापलंय तेल, मस्त फुगले पुरी. अरे त्या पुरीचं काय होत असेल, एवढ्या तापमानामध्ये उकळत्या तेलात तळतळाट घेतात. सगळं तळण जेवढे करतात, तळतळाट हा शब्द त्याच्यावरनं आलेला आहे. तुम्हाला सांगतो असं सगळं आहे. म्हणून पुरुष, बायका, महिला या इतक्या क्रूर असतात म्हणून स्वयंपाक त्यांना करायला लावतात. पुरुष कोमल हृदयाचे असतात म्हणून स्वयंपाकाच्या भानगडीत पाडत नाहीत त्यांना. का कसं. तर ते मला आता करावं क्या चांगलं. तर असं ते माझ्या ध्यानात आलं की शाकाहारामध्ये किती क्रूर सगळं चाललंय. तर बघा, गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. त्याची पारक कवळा आहे का काय, कसं नख खूप असतात त्याच्यामध्ये, वाघ नख खूप असल्यासारखं पोटात. तुम्हाला सांगतो, त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे. डोळ्यांची आगाग होते. शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग. निथळतय त्वचेतून पाणी टपटप. काय वाटत, तेल चोपडतात त्याला आणखीन असं तेल चोपडून. अहो मला भाजाय सांगितलं तर ते, आता मी किती कोमल हृदयाचा आहे तुम्हाला कळलं. हे लोक काय माणसाच्या दुःखावर लिहितात. माणसाच्या दुःखावर कोणी पण लिहिल तुम्हाला सांगतो. भाजीपाल्याच्या दुःखावर म्हणजे अवघडच आहे की नाही वगैरे. तर जगदीशचंद्र बोस नंतर नायगावकर असं म्हणतात काहीतरी. तर मला भाजाय दिलं, मी असं डोळ्यावर हात ठेवून बघवं ना होते, असं फिरवत राहिलो. वांग निघून गेलं, हात भाजला त्या दिवशी. निथळतय त्वचेतून पाणी टपटप, तडतडते मोरी. हा अखेरचा फडफडाट, अखेरचा फडफडाट.
कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात असो ती ओततात चिवड्याला. तुम्हाला सांगतो फडफड फुलपाखराची पंख असे फडफडल्यासारखं वाटतो. पण या काय म्हणतात छान तापलंय म्हणून. अरे काय तापलंय ते, त्या कढीपत्त्याच्या पानांचं काय होत असेल. कवळी कवळी पानं ती तळतात या महिला. हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात आणि तिखट टाकलं जातंय. भाजीच्या अंगावर डोळ्यात तीर्थ शिंपडावं तसं तिखट टाकतात. अजून एक चमचा टाका तर तिखट टाकलं जातंय. भाजीच्या अंगावर डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजर. पिळवणूक चालली आहे आंब्याची, पिळवणूक चालली आहे आंब्याची. सर्व हारा बनली आहे कोय. वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची, संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत. वस्त्र उतरवली जातायत दिवसा ढवळ्या. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. धन्यवाद. तिच्या डोळ्यातील मुक्त अर्थ व्यवस्थेकडेच घेऊन गेला. अधराचे चलनवलन होताच तिच्या दोन्ही वर्ल्ड ट्रेड सेंटरवर त्याने हल्ला केला. आता भूमिगत युद्धात तो नवी जनुके पेरणार आहे. या जनुकांनी निर्मिलेल्या जैविकांना कृष्णविवर घेरणार आहे. पुन्हा नव्या सूर्यमालिकेतील नव्या अनामिक ग्रहावर पुन्हा पुन्हा तोच खेळ. कौरव विरुद्ध कौरव, रावण विरुद्ध रावण, लादेन विरुद्ध लादेन आणि बुश विरुद्ध बुश. पुन्हा नवे कृष्णविवर, पुन्हा नव्या सूर्यमालिकेतील नव्या अनामिक ग्रहावर पुन्हा पुन्हा तोच खेळ. एक्स एक्स वाय वायचा आणि एक्स 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 वायचा. जगात जाती दोनच, नर मादी. पशुपक्षी असोत, माणूस असो, पुणे असो. बाकी धर्म आणि जाती या मानवनिर्मित आहेत. ईश्वराला कुठलीही जात धर्म नाही. धन्यवाद.